सो हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि मी आता आहे घरी आणि आमचं बाळ आता आलंय शाळेतून आणि आल्या गाडीवर बसव म्हणले. बसले गाडीवर. अजून कपडे नाही चेंज केले, काय नाही. कधी करायचे कपडे चेंज? कधी मग? वरती बसून मग. आणि अजून एक तिथं थांबलंय. ती कपडे बदलते मम्मीकडनं आणि ही आपली स्वतःची स्वतः बदलती. सो चला आता आपण फिरून दाखवूयात आपलं शेत यांना. तुला काय भाजलं बघू? काय भाजले दाखव. इस्त्री. इस्त्री कशाला गेली करा? तू इस्त्री करत होती का? तू इस्त्री करत होती? ये चल, ये चल. आता मी तुला दाखवणार. कपडे कुठे आहेत? हा, लपून ठेवले. हे देख, पोरगा आले शाळेतनं घरी एवढं दमून. त्याला आल्यालाच एवढी भूक लागली. त्याच्या मम्मीने काहीतरी करून दिलंय त्याला खायला, छान बिस्किट. दादा कसला दुधाचा चहा आहे का? हो. त्यात दूध कुठे आहे? ब्लॅक टी पिलं, ब्लॅक टी. बसलं इथं रुसून. का माहितीये का? फक्त हिनं हिच्यातला एक घास, ही त्याची डिश होती, एक घास फक्त त्याला खायला घातला त्याच्या मम्मीने. हिला खायला घातलं ह्याच्यातला एक घास. लगेच रुसून बसलाय तिकडे जाऊन. बाबा दुसरी प्लेट आणायला लागली तुझ्यासाठी. त्यासाठी अजून प्लेट आणायला लागली. तू चार. तुला का हात नाही होय? तू चार. खायचे नक्की काय? बिस्किट आपलं खा, आपण जाऊ. खाऊन झालं आमची ड्युटी लागली आता इकडं खेळायला. चला राहू दे, खेळू दे, खेळतात. तर ते बसलेत खेळत. आपण जाऊन येऊ जरा शेतात ना. आणि असं काहीतरी सुंदर असं कदाचित लाईट मुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही, कारण इकडून सूर्य होतोय. वरतून जाऊन जेव्हा मी कॅप्चर केलं तेव्हा भारी दिसत. सो इकडं आमची असं हा रोड आहे, हा कच्चा रोड आहे जो की घरी येतो. आता असं सुंदर सुंदर असं हिरवागार व्हायला लागलं. स्वतः हिरो हिरो व्हायला लागले सगळं. नवीन नवीन कनेक्शन केलं यांनी लाईटचं. पहिले इकडे गेलं कोणी वीज चोरू नये म्हणून तसले ह्याच्यातून गेलेली केबल्स थ्रू. पण आता परत नसल्या अल्युमिनियमच्या तारा टाकल्या. इकडे बघू शकता, हे आहे भुईमुग. आणि इकडं आमची विहीर आहे घराच्या जवळची. तर आता आपण जाऊयात एकदम वरती. पाऊस पडल्यामुळे असं सुंदर सुंदर वाटायला लागलं तर शेत सगळं. आणि जसं जसं अजून पाऊस पडत तर शेत खूप सुंदर दिसते. इकडं असा सूर्य आहे आणि इकडं आमचे चुलत आजोबा आजी. आयो काय करती? इकडं आजोबा आहेत, काहीतरी काम करतात शेतात. ते गुलछडी त्यांच्या हात. गुलछडी म्हणजे जी की फुलं दररोज सकाळी सकाळी मार्केटला जातात. त्याचे काहीतरी ढेंगळे वगैरे कापता येते. ढेंगळे कापले जातात त्यासाठी की गुलछडी चांगली फुटावी आणि त्याला नवीन नवीन गोंडे यावे म्हणून. इकडं आहे ते आमचं बोर, जे की अशा मोकळ्या शेतात केले. अजून या शेतांमध्ये काही केलं नाही, कारण अजून थोडा पावसाची वाट बघते. जेव्हा अजून पाऊस पडेल त्यावेळेस त्याच्यात पेरणी केली जाते. कांदा असू देत किंवा मका असू देत, अशा टाईपने. आमच्याकडे ऊस एवढा लावला जात नाही, कारण आमच्याकडे एवढं पाणी टिकत नाही. म्हणून ऊसापेक्षा असे छोटे छोटे आमच्याकडे पिकं घेतले. तर काहीच चालतो मी वरती. बट इकडे एवढ्या सुंदर गोष्टी म्हटलं तुम्हाला इकडे असा सुंदर असं वातावरण दिसतंय. आणि इकडे आपण जाऊयात आता विहिरीत. किती पाणी आहे बघूयात. मी पण बघितलं नाही खूप दिवस झालं, तर बघून येऊयात की किती पाणी आहे तिथं. एका खांबावर किती स्टे दिले? एक, दोन आहेत. दोन आहेत. पलीकडे केबल आहे, मला वाटलं तो पण स्टे केबल आहे. हा जो रोड आहे हा ट्रॅक्टर साठी शेतात जायला.
छोटासाच आहे, त्याच्यातून फक्त ट्रॅक्टर वगैरे घेऊन गेलं होतं ही शेतीसाठी. आणि इकडे आहेत ते असे सीताफळाची झाडं, एक दोन हे अशीच आलीत, कोणी लावली वगैरे नाही आहेत. तर आज जायचंय बट कुठून जाऊयात, चिखल आहे, जाऊयात थोडस वाट काढत काढत इकडून नाही पलीकडून जाऊयात का, जाऊयात तिथनच बोललंय सर. ते पलीकडनं येतो मी, पलीकडनं दाखवतो, थोडस लांबून जातो, नाहीतर मी तिथून भरला जाईल चिखलात. हे कॅनल पूर्ण भरला जातो जेव्हा आता पाऊस चालू होईल तेव्हा. विहिरीत तर वेळ एवढा मोठा आलाय, सिरियसली केवढा मोठा आहे, पाणी पण खाली गेलंय. पण आता थोड्या दिवसाने हे सगळं वरतीपर्यंत भरलं जाईल, जसा जसा पाऊस चालू होईल तसा तसा. अजून हे सगळं शेत मोकळे, कारण गावाकडे एवढा अजून पाऊस नाहीये की लगेच पेरणी वगैरे करावं, पण होईल हळूहळू. असं काहीतरी व्ह्यू दिसतोय पाठीमागून, खूप सुंदर दिसतंय. इकडे बघू शकता तुम्ही, हे 1 2 3 ह्या कांद्याच्या वगैरे त्याच्यामध्ये की कांदा स्टोअर करून ठेवला जातो. हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बघायला भेटेल, म्हणजे प्रत्येक म्हणजे खूप सारे लोक ठेवतात ज्यांच्या घरी कांदा आहे असं, कारण त्या स्टोअर केल्यानंतर जेव्हा त्याला बाजारभाव जास्त येईल तेव्हा ते विकण्यासाठी परवडतं, नाहीतर असं ते लॉसमध्ये जातं. म्हणून ते एक स्टोअर करण्याचं साधन आहे, त्यात की कांदा चांगला राहतो म्हणून ठेवलं जातं. तुम्ही बघू शकता इकडे असे नारळाचे सुंदर असे झाड, आणि इथं इथं मध्ये एक मोसंबीच आहे, आणि इकडं नारळाचे, इकडं आंब्याची, इकडं पण नारळाची. घराच्या आजूबाजूला असणारी झाडं सुंदर दिसायला लागले. जर घर कुठं केवढं असू दे, छोटं असू दे मोठं असू दे, काय मॅटर करत नाही, पण झाडं असतील तर तो परिसर खूप सुंदर दिसतो, आणि हे खूप सुंदर दिसते आता सगळं. बाकी एन्जॉय करताय ना, करत राहा, खूप सारं हॅप्पी राहा, सारा हॅपीनेस वाटत राहा. एवढीचीच लाईफ आहे, कधी कोण जाईल काय सांगता येत नाही. इकडं अशी नवीन लाईन झाली, बघून येऊया आपण कुठपर्यंत जा. आणि तुला असं काहीतरी गेट आहे, याला बोलतात कांदाचा. इकडं अशी ही चुलत भावाचीच आहे, लिंबूची झाड वगैरे आहेत. आता माहित नाही त्याला लिंब लागतात, जात नाही, एवढं फिरायला टाइमच भेटत नाही. आणि हा ही झाली नवीन लाईन, आय थिंक 3 फ्यूज लाईट आहे, RYB, त्याला 3 फेज लाईट असते. आणि इकडं आहे अशी मका, शेजार त्यांची, आपली नाही. खूप सुंदर असं वातावरण झालं, घरी पण फिरायला एवढं भारी वाटते, माहित नव्हतं मला. पण लॉगिंग करत करत खूप साऱ्या सुंदर सुंदर गोष्टी भेटायला लागल्या. एक खांब टाकला एक्स्ट्रा, कुठेतरी बसवायचं असेल ऍक्च्युली, तो माहित नाही. तर आता जाऊयात आपण पलीकडे. आमचे आजोबा बसलेत समोर, तुम्हाला दिसत नाही आहेत कदाचित, दिसतंय तिथं. हे माझ्या मामाचं घर आहे, आणि इथं आमचं घर आहे, एवढं जवळ आहे आमचं घर. समोरच मामा राहतो, आणि ते माझ्या मम्मीचे पप्पा आहेत जे की बसलेत तिथं, बघतायत मी काय करतोय, म्हणत असतील काय करतोय हे पोरगं येण्यासारखं, फोनच घेऊन फिरताय नुसतं. पण काय सांगा त्यांना समजून की असं असं असतंय, जाऊ दे. मम्मीने काहीतरी तर पेटवले, 2-3 दिवसाची पावसाची चिकचिक थांबली आहे, त्यामुळे तिला थोडंसं असं सुकलेलं भेटले, मी लगेच पेटवून टाकलं, रिस्क नाही लेणे का लगेच. आणि इकडं असं हे आमचं पुढचं शेत आहे, मम्मी म्हणते याच्यात काहीतरी लावा मका वगैरे, असंच पडले शेत. आणि इकडं असे परत झाड आहेत, झाडात राहतो आम्ही. सो गाईज, मला यूट्यूब ह्यासाठी आवडते की जे रिअल आहे ते रिअल आहे, अनफिल्टर्ड. हे इन्स्टासारखं किंवा बाकीच्या गोष्टीसारखं नाही की स्क्रिप्ट बनवली, थोड्याफार गोष्टी काहीतरी स्क्रिप्ट केल्या आणि त्यानंतर ते बनवून असं खूप सारं सुंदर असं प्रेझेंट केलं. जे आहे ते आहे रिअल, त्यासाठी मला यूट्यूब खूप आवडतं. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. सो थँक्यू फॉर वॉचिंग, आणि तुमचा सपोर्ट खूप खूप गरजेचा आहे. एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आणि एक कमेंट नक्की करा. सो थँक्यू, बाय, नक्कीच भेटूयात उद्या. got away. The one that got away.